उद्धव ठाकरे यांनी आजपासून 3 दिवसांच्या विदर्भ दौऱ्याला सुरुवात केली आहे. नागपूर येथे त्यांच्या आगमनावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे जंगी स्वागत केले. लोकसभा निवडणुकीत मशाल चिन्हावर निवडून आलेल्या 6 खासदारांनी उपमुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला. या पार्श्वभूमीवर संबंधित मतदारसंघातील मतदारांशी थेट संवाद साधण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी हा दौरा आयोजित केला असल्याचे पक्षाकडून सांगण्यात आले आहे. नागपूरमध्ये स्वागतावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी पक्ष कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केलेल्या खासदारांविरोधात घोषणाबाजी केली. दौऱ्यादरम्यान उद्धव ठाकरे विविध बैठका, मेळावे आणि कार्यकर्ता संवाद कार्यक्रमांना संबोधित करणार असून आगामी राजकीय घडामोडींवर ते भूमिका मांडण्याची शक्यता आहे. या दौऱ्याकडे विदर्भातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या संघटनात्मक बांधणीच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून पाहिले जात आहे.